नमस्कार, स्वाद हिंदुस्थानच्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज मी ऋषी पंचमीचे जेवण बनवलं आहे. सगळ्यांना माहितीच आहे की हे जरा वेगळ्या प्रकारचं जेवण असतं. कुठल्याही प्रकारचे मसाले, टमाटे, कांदे वगैरे काही न टाकता हे जेवण बनवलं जाते. खूप छान असे टेस्टी लागते आणि याच्यात कुठल्याही प्रकारचं कोलेस्ट्रॉल नाही आहे. तुम्ही नेहमी जर हे खाल्लं तर तुमचं वजनही कमी होऊ शकते. तर हे कोशिंबीर आहे, भाजी आहे मिक्स आणि भाकरी. हे तांदूळ आहे, लाल असतात आणि जाडही असतात. याला अगल्ला बोलतात. याच्याच आपल्याला प्रार्थना करायची असते आणि याच्याने दातून अंघोळ वगैरे करायची असते. हे अशा 7 काड्या आणि 7 पानं काढून घेतलेले आहे. ही भाजी आहे. सगळ्या रानभाज्या असतात ह्यावेळेस खायच्या आणि हे सगळ्या मिक्स भाज्या आहेत. बारीक बारीक तुकडे करून याला स्वच्छ धुवून घ्यायचं. याच्यात सगळे प्रकारच्या भाज्या आहे आणि याच्या मिरच्या पण वेगळ्या असतात, ज्या खूप तिखट असतात आणि हातानेच लावलेल्या असतात, वेगळं छान असतात. आता हे बारीक कापले आणि कढईत बघा मी काहीही नाही टाकलं आहे, तेल वगैरे डायरेक्ट अशीच भाजी टाकलेली आहे आणि चांगली चाळून चोळून त्याच्यावर झाकण ठेवायचं. इकडे मी हे तांदळाचं पीठ घेतलं आहे, पाणी गरम केलं, जाड मीठ टाकलं आणि मग त्यात मी हे अर्धा किलो पीठ होतं ते टाकलं आणि चांगलं मिक्स केलं आणि झाकण ठेवलं आणि गॅस बंद केला. आणि इकडे माझी भाजी खूप छान अशी होत आहे. खूप लवकर पण शिजते ही भाजी. तर त्यातही मी जाड मीठ आणि हिरवी मिरची बस हे एवढंच टाकलं आहे आणि वरून चिंच टाकलं. तर छान अशी शिजली आहे भाजी पण. याला काढून घेते एका भांड्यात मी वेगळी. लसलसीत आणि खूप मस्त असं तिचं टेस्ट पण होती. नक्की करून बघा. पचायलाही हलकी असते, पोटही साफ असतं ह्या भाजीने. इकडे मी भाकरीचं पीठ भिजते, पण फार गरम आहे म्हणून हे थोडं थंड करत ठेवते आणि मग हे बघा गोळा करून घेतला आणि छान अशा भाकरी मी त्याच्या थापून घेतल्या. भाकरी पण छान झाल्या. ऋषी पंचमीच्या उपवासाचं महत्त्व तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल, तरी सांगते. आपण शिवेनाशी असतो तसं जेवण बनवताना म्हणून हे केलं जातं. तर इकडे मी ऋषी पंचमीचं जेवण तयार केलं आहे आणि ही ऋषी पंचमीची पूजा आहे. 7 सुपाऱ्या म्हणून ऋषींना पूजलं आहे आणि 7 नैवेद्य पण ठेवले आणि 8वा गणपतीचा नैवेद्य ठेवला आहे.